हाय, हॅलो, नमस्कार, जय सद्गुरू. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याचा सांबार. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया. लाल भोपळ्याच्या अशा बारीक काप करून घेतले. 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या. त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलाय, हिरवी कोथिंबीर घेतली. त्यानंतर मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, 2 टेबलस्पून आपण मुगाची डाळ घेतली, 2 टेबलस्पून आपण मसूरची डाळ घेतली. त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घेतली. तर कुकरला ते स्वच्छ धुवून आपण त्याच्या 3 शिट्या काढून घेऊया. तुरीची डाळ होती अर्धी वाटी, मसूरची डाळ 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून आपण मुगाची डाळ घेतली. 3 शिट्या मस्त आपण कुकरला त्याच्या काढून घ्यायच्या. डाळ चांगली घोटून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपण तिखट टाकायचं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आपण जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलाय आणि पूर्ण अर्धा चमचा आपण किचन किंग मसाला घ्यायचा. आणि ते सगळं ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण पुन्हा डाळ चांगली घोटून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुलू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण ठेचलेलं आहे ते टाकायचं. लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची चांगली. त्यानंतर त्यामध्ये आपण जी घोटलेली डाळ आहे तर ती टाकायची आणि त्याला छान अशी मस्त उकळ आणून घ्यायची. उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा. धन्यवाद.